मार्गावर असलेल्या गुरुकृपा हळद मिलमध्ये. चला तर मग आज जाऊन पाहू. लग्न समारंभापासून ते रोजच्या स्वयंपाकात वापरली जाणारी बेस्ट हळद कुठे मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? याच उत्सुकतेपोटी आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि हळदीबद्दल असंख्य गोष्टी आम्हाला माहिती झाल्या. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कंपनीत आत आल्यानंतर हा दादा आपल्याला भेटलाय आणि त्याच्याकडून आपण या कंपनीबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ही कंपनी नक्की कधी सुरू झाली याच्याबद्दल माहिती द्यायची. कंपनी चालू होऊन 30 वर्ष झाली. या कंपनीचे ओनर ते रवी कोरडे म्हणजेच नाना म्हणतात त्यांना सगळे. ते 30 वर्ष झाली चालू होऊन त्यांना. या कंपनीमध्ये पूर्ण हळद प्रोसेस होते. आता यामध्ये पूर्ण हळद येते ती शेतकऱ्याकडून टोटल वाई तालुक्यातले जेवढे शेतकरी आहेत त्यांच्याकडून ती माल खरेदी केला जातो आणि त्यानंतर मग तो प्रोसेसिंग केला जातो. प्रोसेसिंगबद्दल आम्हाला माहिती देऊ शकतो. प्रोसेसिंग म्हणजे आपल्याला जो माल शेतकऱ्याकडून आलं तो तर पहिला सेपरेट केला जातो. माल मोठा माल, मीडियम माल आणि छोटा माल सेपरेट केला जातो आणि त्याच्यानंतर त्या मालाची प्रोसेस केली जाते पावडरसाठी. आणि त्याच्यानंतर जी काय माल प्रोसेस होईल त्याच्यानंतर ती प्रोसेस झालेला माल कंपनी किंवा बाहेर काही जे कंपनीची आपल्याला ऑर्डर असेल त्याप्रमाणे आम्ही सेलिंग करतो. गाडीच्या आउटलेट जाऊन पॉलिश ते पूर्ण जो आपला बिगर पॉलिश माल घेतो आपण तो माल पूर्ण या इथे वर चढवला जातो या क्रेनद्वारे आणि तिथून डायरेक्ट मशीन पॉलिशला माल टाकला जातो. आणि त्यानंतर जो काही माल पॉलिश होईल तो आपण खाली उतरवला जातो. खाली उतरून त्याचं पूर्ण माल बाहेर काढला जातो आणि ते पावडरसाठी आपण तो रेडी करतो. त्याच्यानंतर ही मशीन आहे. ही मशीन असते की इथून माल आपला वर चढवला जातो. ही माल पूर्ण 3 प्रकारचे असतात. आपल्याला 3 प्रकारचे माल इथून सॉर्ट केले जातात. म्हणजे तुम्हाला दाखवतो. यामध्ये असा माल असतो. यातून 2 नंबरचा माल गेला तो मॅन्युअली आपण सेपरेट केला जातो यांच्यात. इथून माल आपला वर चढवला जातो त्या मशीन थ्रू. इथून ही एअर पाईप ब्लोअर आहे. इथून हवेने आपला जो काही थोडाफार माल कचरा असेल तो फेकून देतो बाहेर आणि जो चांगला माल आहे म्हणजे तो डायरेक्ट वर जातो मशीनला. डायरेक्ट तिथून तिथे माल आपला रेडी त्यात जातो. तिथून पावडरसाठी खाली येतो. जो काही माल इथून नेतो तो मॅन्युअली इथून प्रोसेसला चालू होतो. इथून वरून इथे पडतो. त्यानंतर पावडरला जातो. इथून इथे तिथे पावडर तयार होते. त्यातून चाळण असते तिथे. त्या चाळणीला बारीक माल होतो पूर्ण. ते माल तयार झालेला पूर्ण प्रोसेसने या इथून त्या पोत्यामध्ये डायरेक्ट येतो. तिथे 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर असे 3 प्रकारचे माल तिथे येतात. आता जो काही माल आपण टाकणार आहे तो एका वेळी एकाच प्रकारचा माल टाकतो. वाईमधली हळद ही तिच्या हाय कर्क्युमिन कॉन्टेंटमुळे प्रसिद्ध आहे. कर्क्युमिन म्हणजे हळदीमधला तो घटक जो अँटी इन्फ्लेमेटरी असतो, इम्युनिटी वाढवतो, स्किन आणि हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतो. जितकं जास्त कर्क्युमिन तितकी हळद जास्त इफेक्टिव्ह आणि प्युअर मानली जाते. तर आता आपण गुरुकृपा मिलच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये आलो आहे. चला तर मग बघूया. आपल्याकडं अतिशय शुद्ध आणि रिजनेबल किमतीत सर्व प्रॉडक्ट असतात. हळद अतिशय शुद्ध असते. सेलम जातीची सगळ्यात टॉप क्वालिटी सेलम जातीची हळद असते. नंतर कांदा, लसूण, तिखट मिरची, तोंडी लावण्याच्या चटण्या ह्यासुद्धा खमंग आणि चवदार अशा असतात. ही अशी आम्ही ताजी हळद देतो. जास्त भरून ठेवत नाही. जसे गिऱ्हाईक येईल तसं देत राहतो. आणि आपली हळद दिदी 1.5 वर्ष खराब होत नाही. गुरुकृपा मिलचा कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा महाबळेश्वरचा प्लॅन कराल तेव्हा गुरुकृपा हळद मिलला नक्की व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.